विवेक चूडामणी. विवेक याचा अर्थ आत्मानात्मविवेक. चूडा याचा अर्थ मुकुट असा आहे आणि मणी याचा अर्थ रत्न असा आहे. या ग्रंथातले विषय आत्मा आणि अनात्मा, सत आणि असत, सत्य आणि असत्य या संबंधीचा विवेक हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. विवेक चूडामणी म्हणजे विवेकाचा मुकुटमणी. शंकराचार्यांनी आपल्या एकूणच परमार्थ वाङ्मयामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानामुळे शंकराचार्यांना शिवाचा अवतारच समजलं गेलं. परमानंदम सर्व वेदांत सिद्धांत गोचरम अगोचरम तम सद्गुरुम गोविंदम अहम प्रणतः अस्मी. मी श्लोक न वाचता फोड करून जे लिहिलेलं आहे ते वाचलं. जे परमात्म स्वरूप आहेत, जे वेदांत सार अशा सिद्धांतांनीच जाणले जातात, जे इंद्रिय हे उपकरणच आहे आणि या इंद्रियांमध्ये इंद्रिय, मन आणि बुद्धी ही सगळी उपकरणं येतात. इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या जे अतीत आहे, म्हणजे यांना जे सापडत नाही, यांच्या पलीकडचं आहे, त्या सद्गुरू गोविंदांना माझा नमस्कार असो, असं आचार्यांनी मंगलाचरणामध्ये म्हटलेलं आहे. सद्गुरूंना सुरुवातीलाच त्यांनी ते परमात्म स्वरूप आहेत असं म्हटलेलं आहे. परमात्मा हा नित्य उपस्थित, अज, अव्यय, अविनाशी आणि अनादी असा आहे. म्हणजे ज्याचा आदी आरंभ सांगता येणार नाही असा आहे. तसंच तो अव्यय आहे, म्हणजे त्याचा अंतही सांगता येत नाही, त्याचा अंत होत नाही. सगळ्या जगताचा अंत झाला तरी तो शिल्लक राहतो आणि त्याच्यापासूनच सगळं जगत निर्माण होतं. असं जे मूलतत्व आहे त्या मूलतत्वाला परमात्मा असं म्हटलेलं आहे. आणि हे मूलतत्व तसं जगतामुळं लपून गेलेलं आहे. खरं म्हणजे जगत रूपाने तेच प्रगट झालेलं असलं तरी देखील आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानामुळं, इंद्रिय परमात्म्याला पाहू शकत नसल्यामुळं ते परमात्म तत्व तसंच अगम्य राहतं, न समजणारं असं राहतं. असं असल्यामुळं त्या परमात्म्यासंबंधी समजणार कसं? तर परमात्मा ज्यांनी समजून घेतला त्यांच्या वाणीतून परमार्थाविषयी समजतं. एरवी समजायची सोयच नाही. पृथ्वी तलावर समजा एकही परमात्मा समजणारा ज्ञानी नसेल तर परमात्मा आहे असं सांगणारा कोणीच नसेल. आणि आपण तर परमात्म्याला मुळातच विसरलेले आहोत. आपण आपल्या देहाला प्राधान्य देतो आणि विषयांना प्राधान्य देतो. त्यामुळं सद्गुरू हे परमात्म स्वरूप होऊन परमात्म्याची ओळख करून देणारे असे आहेत. एरवी परमात्मा हा केवळ सिद्धांतांनी जाणला जातो, पण त्याचं जाणणं हे केवळ बुद्धिगम्य राहतं. म्हणजे बुद्धीनी, तर्कानी जेवढं समजतं त्यांनी समजलं असं वाटतं.
पण त्या समजण्याच्या तो अतीतच असतो. पण सद्गुरू हे त्या सिद्धांताशी म्हणजे वेदांताशी एकरूप होऊनच राहिलेले असतात. त्यांचा देह असतो, पण देहाच्या आत बोध असतो. अशा सद्गुरू गोविंदांना असं आचार्य म्हणतात. ह्या गोविंद शब्दामुळं फार मजा आली. एरवी मग त्या परमात्म्याचे पाय कुठे आहेत? तो निरवयव आहे. तो दिसणार कसा? तो अदृष्ट आहे. पण गोविंद या शब्दाने त्यांनी निर्गुणाचंही वर्णन केलं. आणि हा इथं उभा असलेला गोविंद कटेवर हात ठेवून त्याचाही निर्देश केला. आणि सद्गुरूही देहधारी असल्यामुळं ते एका बाजूला परमात्मा आणि एका बाजूला गोविंद स्वरूप असे असतात. जसा हा गोविंद विटेवर उभा असलेला पांडुरंग हा परमात्मा बोधानी मंडित आहे, शिवाय दिसतोही आहे. म्हणून आचार्य मंगलाचरणामध्ये म्हणतात, सद्गुरू गोविंदांना माझा नमस्कार असो. सद्गुरू परमात्म स्वरूप सद्गुरूंना कुठंच नमस्कार करता येत नाही, ते जर देहानी नसतील तर. पण देहानी असणं हेच मोठं भाग्य आहे आणि हीच आपल्याकरता गोड गोष्ट आहे. असं सांगितल्यानंतर ते असं म्हणतात की सर्व सजीव प्राण्यांना, जे प्राण्यांमध्ये मानव जन्म हा खूपच दुर्मिळ. आपल्या ते लक्षात येत नाही. सगळीकडे असणारी पशु पक्ष्यांनी जलचरांनी भरलेली सृष्टी पाहून आपण मनुष्य आहोत म्हणजे आपल्याला विशेष काही वरदान असल्यासारखे जणू आपण आहोत. मानव जन्म होऊन आपल्या अंतःकरणात प्रेम, करुणा, दया, क्षमा अशी जर निर्माण झाली, मानवत्व आपल्या ठिकाणी असेल तर ते अजूनच दुर्मिळ. ततः विप्रता दुर्लभम असं आचार्य म्हणतात. आणि त्याच्यामध्ये देखील विप्रता जर असेल, जे ज्ञान असेल आणि सात्विकता असेल, तर ती गोष्ट अधिकच दुर्मिळ असते. या सगळ्या दुर्मिळ संधी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर अध्यात्म आणि कर्म या दोन्ही मार्गावरची निष्ठा आपल्या ठिकाणी असणं ही अजून दुर्मिळ गोष्ट राहते. नाहीतर तथाकथित शास्त्री अथवा वेदांती यांच्या ठिकाणी आपण आत्मज्ञान पदरात पाडून घ्यायचं अशी निष्ठा नसते. ते फक्त बुद्धीची कसरत करत असतात. आणि अशी आवड असेल तर उपनिषदांत, वेदांतामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचे दुर्लभ अभिप्राय लक्षात येणं हे अधिक दुर्लभ, दुर्मिळ. आणि त्यात आत्मा आणि अनात्मा या वस्तूंचा सतत
किंवा नेहमी विवेक चित्तामध्ये असणं हे अजून अवघड. कारण अनात्म्यामुळं आपण सतत फसवले जातो, रूपामुळं, नामामुळं, शब्दामुळं, स्पर्शामुळं. त्यामुळं अध्यात्म वैभवाचा आपल्याला समजेल असा आत्मनिष्ठ अनुभव आणि शेवटी आत्मतत्व हेच सर्वात श्रेष्ठ हे समजून आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये तेच भरून राहिलेलं आहे असं प्रत्यक्ष ज्ञान होऊन त्याची मोक्षामध्ये परिणिती होणं हे अजून दुर्मिळ असं आचार्य म्हणतात.